हाय मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. थोडंसं घरातून निघायला लेट झाला आहे. सो आज मी परत चालली आहे. 4 दिवसाअगोदर मी मुंबईला गेलती. आता मी परत मुंबईला चालली आहे कारण की मी अर्धं सामान विसरून आली आहे. म्हणजे मी आणायलाच विसरले. सो तो आणायला चालले. सो लेट्स गो. सो धावत स्टॉपवरती आले आणि मी गल्लीतून कधीच चालत येत नाही आमच्या, कारण की मला आमच्या इथे बघा इकडे पण काही नाही आणि इकडे पण काही नाही. तो लांबपर्यंत एक टेम्पो जाताना दिसते आणि ते असं तिथे काका चालत जाताना दिसत असतील, तसं चालत जावं लागतं. सो आलो धावत. आता काय बोलणार आता, तर हे सगळं आधी आतमध्ये टाकते, नंतर बोलूया. ऐसे लोग रहते हैं यार यहाँ पर. चला तुमको पागल कुत्ते का गाड़ी उठा के ले जाएगा. सो मी रेवल जेटीवरती पोहोचले आणि व्ह्यू दाखवते. सो गाईज, मी आता रेवल जेटीवर पोहोचली आहे. प्रॉब्लेम असा झाला की मी आधीने बोट गेली जस्ट. गेले 5x वरती म्हणून दिसत नाही, पण दुसरी इकडून येते आहे. तिथे छोटीशी दिसते ना, तिथे बोट येते ती. आणि समोरचा क्लायमेट बघा भाई, हा चॅलेंज करतो का पाऊस मला काय समजत नाही आहे. मला पावसाचं खरंच सांगते ना, मला एवढा पाऊस आवडतो, पण आहे ना इतक्या दिवस झाले नाकात दम करून ठेवल्या पावसाने. तिकडचा तुम्ही व्ह्यू बघू शकता. हे काय माहिती, मला पण नाही माहिती आहे कसलं काम चालू आहे. ब्रिजचा चालू आहे की नवीन जेट्टी बनवत आहेत. सो देन त्याच्याबद्दल मी काही बोलणार नाही आहे, बट दिस इज अ व्ह्यू, पाहू शकतो. सो कारंजा जेट्टीवरती पोचलेली आहे. तर आता तिथून पुढे जायचं आहे मला. ट्रेन पकडायची, उरण स्टेशनला जायचं आहे. सो आता मी पोचले परत उरण स्टेशनला आणि तिकीट काढलं CSMT 40. रिटर्न काढलं आहे, म्हणजे मी इथूनच जाणार आहे. प्रयत्न करणार आहे. होप्स माझे 20 रुपये आणखीन वेस्ट नाही होणार जास्त. दरवेळेस आहे बाबा, इधर जहर खाने का पैसा नहीं है, तू जा रे जा. तर बघूया ट्रेन कुठली लागली. इंडिकेटर पण मी चेक नाही केलं की काय कुठली ट्रेन लागलेली आहे. सो चला बघूया. आता आलं मला यार. ट्रेनमध्ये बसलेलो आहोत. आता ट्रेनमध्ये बसलेलो आहोत आणि हा आहे उरण स्टेशन. सो गाइज, दादरला तू समझा? हाँ. नहीं, तू समझा नहीं. सो गाइज, मी दादरला उतरलेली आहे आणि पहिली शॉपिंग झालेली आहे आपली. कमळ घेतलेत आपल्या बाप्पासाठी. आणि पुढे बघूया आपल्याला काय दिसतंय का. ॲक्च्युअलमध्ये फुल मार्केट सगळं उठलेलं आहे कारण की मी लेट केलेलं आहे. सो बाप्पासाठी दुसरी शॉपिंग झालेली आहे फुल गल्लीतून. सो आता आपण पुढे जाणार आहोत. ऑब्वियसली सगळे गणपतीची शॉपिंग करतात आणि आज सकाळच मार्केट ओपन झालं. एक्सक्यूज मी, ॲक्च्युअलमध्ये खूप सुंदर सगळं दिसतं इकडे. आणि नाव दे यार, मी साड्या वगैरे बघितलं नाही की यासाठी की यार लग्न करू काय, पण एक दिवसासाठी मी अख्खी बरबाद होते. खूपच भूक लागलेली. सो मी फटाफट खूप भूक लागलेली, तर मी मेंदू वडा खाल्ला.
जाम म्हणजे असं ना खूप दिवसापासून इच्छा होती की खायचं आहे. शेवटी मी खाल्लं. आता निघते मुलेश्वरच्या दिशेने. म्हणजे मला तिथून वटकाला इथं जिथे नजर जाते ना तिथे घ्यावं असं वाटते, पण मी नाही घेऊ शकत. सॉरी, नाही घेऊ शकत. रत्नागिरी एक्सप्रेस लागलेली आहे आणि चाकरमानी चाललेले आहेत आपापल्या गावाला. गणपतीला फक्त 5च दिवस राहिलेत आणि नावरे. माझं तर कुठलं गावच नाही, मीच गावालाच राहते. आता मी CSTला पोचले आणि आता तिकडून मी जाते मुलेश्वरला जाऊन बघूया आपण आता आम्हाला काय काय भेटते. म्हणजे मला एकच वस्तू घ्यायची आहे, तुम्ही मला दाखवते की मला काय घ्यायचं आणि मग नंतर मग घरी जायचं. ॲक्च्युली इथेच मला 3:30 वाजलेले आहेत. मला काय पण करून 5-5:30पर्यंत तरी उरणला पोचलं पाहिजे. तर बघूया आपलं ट्रॅव्हल कसं होतं. ओके, बाय बाय. तर आपण आता क्रॉफर्डला पोचलेलो आहोत. क्रॉफर्डवरला मी आतमध्ये आले. तर तिथून आपल्याला जायचं आहे मुंबादेवीला. ओके, मुंबादेवीवरनं मग आपण रिटर्न होणार आहोत. बघूया आता काय होतं. भाई जीव असा माझ्या तळ्यात मळ्यात झालेला अक्षरशः. सो बघूया. 8 वाजले आणि मी पोचले. सगळे वर्कर्स आहेत आणि निघाले. आता पुढे मला काय माहिती नाही की काय होणार आहे. सो लिटरली मला 8 वाजलेले आहेत. इकडे मच्छर पाहू शकता, खूप मच्छर आहेत. आणि ते ना आता हे सगळे डॉग आहेत ना, हे सगळे पारे देत आहेत. म्हणजे मी आले आहे ना, आता ते आता 2 जण येतील ना, इकडे जवळ येतील. हे कंटिन्यू माझ्या आसपास फिरत आहेत. म्हणजे लिटरली फुल प्रोटेक्शन. इथे कोणी नाही आहे पण तरी पण ते मला खूप हे करतात. सो पोचू आता इथून घरी. घरचे येतात घ्यायला. सो घरी गेल्यावरती पुढचा ब्लॉग शूट कर. सो मी आमच्या बाप्पाला कंठी केलेली आहे, जी मी एवढा उशीर जी याच्या मागे मी खटापटोट करत होती ती आहे ही कंठी. तुम्हाला दाखवते. क्यूट आहे, खूप क्यूट आहे, खरंच खूप क्यूट आहे. आणि ही मी चांदीची केली. गेल्या वर्षी मी माझ्या बाप्पाला बोललेली की जर माझा बिझनेस म्हणजे मी जे करते, म्हणजे जे काय मी करते त्याला जर मला अजून 50% म्हणजे माझं जर ते डबल झालं तर तुला मी म्हणजे तू माझ्याकडनं म्हणजे गणपती बाप्पा तू माझ्याकडनं चांदीची कंठी करून दे. आणि त्यांनी शेवटी करून घेतली. ही माझ्या बाप्पाची कंठी आहे. गोड आहे, खूप गोड आहे. आणि ही मी बघताच मला एका नजरेमध्ये आवडलेली. म्हणजे अगोदर मी विचार केला की नाही दुर्वांची करेल कंठी, पण नाही, मला दुर्वाची एवढी काही खास नाही वाटली, पसंत नाही आली. मग नंतरला ते बोलले की ताई तुम्ही 1 मिनटं थांबा, मी दुसऱ्या दुकानातून मागवते. त्यांनी मागवलं की म्हणजे कंठी दुसऱ्या दुकानातून मागवली आणि ती मला एवढी आवडली ना, खूप भारी. कमेंटमध्ये मला नक्कीच कंठीचा रिव्ह्यू द्या. ही कंठी कशी वाटली. आणि थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. बाय बाय. ब्लॉग इथेच एंड करते. आता समथिंग वाजले तर 10 जेवून वगैरे मस्त ब्लॉग शूट करायला घेतलेला. आता एडिट पण करेन आणि 4-5 दिवसांनी टाकेन. बाय बाय.